नमस्कार मित्रांनो, अल्फा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात संकष्टी चतुर्थीचे महत्त्व व या दिवशी करायचे व्रत वैकल्प। मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस आपण संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतो। एका वर्षात 12 आणि त्या वर्षी अधिक मास असल्यास म्हणजे धोंड्याचा महिना असल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात। प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा केला जातो। गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व आहे। या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे। संकष्टी चतुर्थी, ज्याला संकट हारे चतुर्थी असेही म्हणतात, हा गणेशाला समर्पित हिंदू दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे। हा दिवस कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी येतो। अंधकारमय चंद्र किंवा चंद्राचा अस्त होणारा हा पंधरवडा असतो। ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात। अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थींच्या दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मित्रांनो, जाणून घेऊयात या दिवशी करवायचे व्रत। संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे। ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते। हे व्रत 2 प्रकारांनी करतात। एक मिठाची संकष्टी चतुर्थी आणि दुसरं असतं पंचामृती चतुर्थी। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवतात। यासाठी मोदक करण्याची प्राचीन पद्धती आहे। त्यानंतर भोजन करावे। या व्रताचा काल हा आमरण किंवा 21 वर्ष किंवा 1 वर्ष असा आहे। या दिवशी भाविक कडक उपवास करतात। गणेशाच्या प्रार्थनेपूर्वी चंद्राचे दर्शन, शुभ दर्शन घेतल्यानंतर ते रात्री उपवास सोडतात। चंद्रप्रकाशापूर्वी गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अर्धशीर्षाचे पठण केले जाते। गणेश हा देवांचा देव आहे। माघ महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी सकट चौथ म्हणूनही साजरी केली जाते। प्रत्येक महिन्यात गणेशाची पूजा वेगळ्या नावाने आणि पीठाने, आसनाने केली जाते। प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संकष्ट गणपतीची पूजा केली जाते। प्रत्येक व्रताचा एक उद्देश असतो। व्रत म्हणजे या दिवशी केलेला उपवास, आणि ते व्रत कथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कथेद्वारे स्पष्ट केले जाते। तर मित्रांनो, ही होती संकष्टी चतुर्थीची माहिती आणि त्या दिवशी करवायच्या व्रताची माहिती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अल्फा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।